नमस्कार मित्रांनो, आज आपला 60 डेज चॅलेंजमधला आज दिवस 18वा आहे. आज गुरुवार आहे. आज सकाळी आपण आपल्या वेळेत डेली ज्या टाईमला उठतो त्या टाईमला न उठता आज थोडंसं लेट उठलो होतो, कारण काल तब्येत खराब होती, मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यामुळं आज आपण थोडंसं रेस्ट घेऊन सकाळी थोडं निवांत उठलो होतो. निवांत उठल्याच्यानंतर आपण आपलं आज वर्कआउटला सुट्टी घेतली होती. त्याच्यामुळं आज आपण अभ्यासच करणार होतो पूर्ण दिवसात. त्याच्यामुळं आज आपण सकाळच्या सेशनमध्ये मराठी व्याकरणमध्ये 2 टॉपिक घेतलेले आहेत. आज भरपूर टाईम असल्यामुळे आपण भरपूर सिलेबस आज कव्हर करू शकत होतो. त्याच्यामुळे 2 टॉपिक आजचे आपण रिवाईज करून घेतले आणि पाठीमागे जे झालं होतं ते पण आपण रिवाईज करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपला दुपारचा सेशन जो होता गणित बुद्धिमत्तेचा, त्याच्यामध्ये पण आपण मागचं झालेलं सगळं रिवाईज करून घेतलेलं आहे. आणि आज 5 वाजता सेशनमध्ये आपण जो वर्कआउटचा टाईम होता त्याच्यामध्ये आपण थोडंसं क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून त्याचा ॲनालिसिस घेतलेला आहे. आणि थोडंसं एक वर्कआउट काहीच नसल्यामुळं बॉडी पूर्ण रेस्टला जाते. त्याच्यामुळे थोडंसं स्ट्रेचिंग करण्यासाठी आपण ग्राउंडवरती आलो होतो. ग्राउंडवरती येऊन थोडंसं वॉकिंग वगैरे करून स्ट्रेचिंग करून घेतले आपण प्रॉपर, म्हणजे बॉडी त्यांना व्यवस्थित आपली रिकव्हरमध्ये राहील. त्याच्यानंतर आता आपण लायब्ररीमध्ये जाऊन थोडासा अभ्यास घेतला आहे. त्याच्यामध्ये झालेला पेपर जो होता तो ॲनालिसिस करून घेतला. त्याच्यामुळं आपला पूर्णपणे झालेला सिलेबस जेवढा आपण कव्हर केलेला आहे त्याच्यातलं आपलं किती आपल्याला जमतं आहे किंवा किती जमत नाही हे आपल्याला त्याच्यातून कळतं आहे. हे आपण करून घेतलेलं आहे. तर आज एवढं झालेलं आहे. उद्या आपण आपल्या वर्कआउटला डेली आपलं जे शेड्यूल होतं पहिलं ते आपण स्टार्ट करणार आहोत. उद्यापासून आपला सकाळी उठून जो सकाळचा वर्कआउट आहे, संध्याकाळचा वर्कआउट, डेली दिवसाचा अभ्यासाचं जे शेड्यूल असेल ते सुरू करणार आहोत मित्रांनो. तर आज नॉर्मली आपला दिवस झालेला आहे. उद्यापासून आपण व्यवस्थित चालू करू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.